Dear student, so last lecture discussing about the edaphic factor 5 points, mineral matter, organic matter, soil air and soil microorganism हे हा पार्ट आपण पूर्ण केलेला होता सॉइल कॉम्पोनंट मधला. त्यानंतर सेकंड आहे सॉइल फॉर्मेशन और ओरिजिन ऑफ सॉइल. So physical weathering, chemical weathering, biological weathering and last soil profile. आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सॉइल फॉर्मेशन कसं झालं, म्हणजे सॉइलची निर्मिती कशी झाली किंवा ओरिजिन ऑफ सॉइलचं ओरिजिन कशात आहे. तर मी मागे पण तुम्हाला तसं सांगितलं होतं की सॉइलचे जे ओरिजिन असेल तर ते मात्र बरेचसे मोठमोठे जे रॉक्स आहे त्या रॉक्सचे त्या ठिकाणी इरोजन झालं, म्हणजे झीज झाली. त्याच्यानंतर बॅरन रॉकमध्ये फॉर्मेशन झालं. बॅरन रॉक नंतर त्याची जी निर्मिती असेल तर ती मात्र आपल्याला सॉईलमध्ये आपण होताना आपण पाहिली. त्याला आपण पोडोजिनेसिस पण म्हणतो. सॉईल ज्या ठिकाणी फॉर्मेशन होतं त्याला आपण पोडोजिनेसिस म्हणतो. सॉईल इज अ मेन लेयर ऑफ द मटेरियल कव्हरिंग द अर्थ सरफेस. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज नोन ॲज द पोडोजिनेसिस. सॉईल फॉर्मेशन इज नोन ॲज द पोडोजिनेसिस. द सॉईल कंटेन top soil is followed by the subsoil contain root of plants, humus and minerals. Subsoils is followed by loose rock and finally the bedrock. Barren rock आपण त्याला म्हणतो bedrock. तर वरचा जो लेयर असेल त्याला आपण टॉप सॉइल, हे क्लाय सॉइल आपण त्याला म्हणणार आहोत. मातीचं असणार आहे, पोरस फॉर्मेशनमध्ये असणार आहे, वेल वॉटरलॉक कंडिशन त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर खालचे जर असेल की ज्या ठिकाणी त्यांचे रूट्सचे प्लॅन्टचे रूट्स वगैरे त्या ठिकाणी जातात, ह्युमिड कंडिशन मेंटेन होणार आहे किंवा मिनरल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण सबसॉईल आपण म्हणणार आहोत. त्याच्यानंतरचं जे परत खालचा लेअर असणार आहे तो मात्र लूज रॉक आपण त्याला म्हणणार आहोत, की आपण त्याला बॅरन रॉक किंवा बेड रॉक पण आपण त्याला म्हणतो. सो दे आर कम्प्लिटली ज्याला आपण मुरमाडची माती अशी म्हणतो. जसं मी काल तुम्हाला डिस्कशन करताना सांगितलं की वरची माती असेल ती मात्र काळी असते, त्याच्या खाली गेल्यानंतर थोडीशी पिवळ्या रंगाची माती असते, त्याच्या खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी परत आपल्याला मुरमाड त्या ठिकाणी माती दिसते. आणि त्याचा परत खाली गेल्यानंतर एक मग लेअर फॉर्मेशन होत जातात आणि जसं त्या ठिकाणी खाली जातो तसं मात्र ते जे रॉक असेल तर तो मात्र हार्ड होत जातो. सॉईल फॉर्मेशन इज अ स्लो अँड कॉम्प्लेक्स प्रोसेस. सॉईल ज्या ठिकाणी फॉर्मेशन होते ती जे प्रोसेस आपण पाहिली तर खूप लेंदी प्रोसेस आहे, खूप लाँग टर्म त्या ठिकाणी जातो. त्याच्यानंतर ते काही कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये असणार आहे. व्हेरी स्लो प्रोसेस अँड व्हेरी लाँग पिरियड. It take hundreds of years to form a little thickness of soil. It is formed by the process of weathering of a parent rocks in a small particles, that is disintegrations and decompositions of the rocks and minerals at or near the earth surface through the action of natural or mechanical and chemical agents into smaller grains. The product of the weathering gravel, sandsills, clay. On the basis of the nature of agencies, weathering process are of three types: physical weathering, chemical weathering and biological weathering. तर या ठिकाणी आपण पाहतोय की सगळ्या ठिकाणी डिकम्पोजिशन फ्रॉम द रॉक्स, ज्यावेळेस ते डिकम्पोज्ड होणारे रॉक. सो नंबर ऑफ फॅक्टर्स आर इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम केमिकल एजंट्स. आता केमिकल एजंट्समध्ये त्या ठिकाणी आपण म्हणणार की त्यामध्ये नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट असणार आहे, बॅरन रॉक असणार आहे, or sometimes to release from number of organism, generally number of fungal, algal, bacterial, nematodes, etc. So lot of the organisms to barren rock or rock are formation from the soil or conversion. तर त्या ठिकाणी बरेचसे जे रॉक्स असेल त्याचे कन्व्हर्शन मात्र या ठिकाणी आपल्याला सॉईलमध्ये फॉर्मेशन होताना आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. Okay, so there are three main sources from the physical weathering, chemical weathering and biological weathering. So first are physical weathering. So mechanical process which is brought about the change in temperature, water and wind. आता फिजिकल प्रोसेसमध्ये आपण या ठिकाणी पाहतो की फिजिकल प्रोसेसमध्ये मी तुम्हाला मागे पण सांगितलं की टेम्परेचर, वॉटर आणि विंड म्हणजे हवा, पाणी आणि त्या ठिकाणी तापमान, हे तीन घटक असे असणार आहे. सो द डायरेक्टली आर अफेक्टेड फ्रॉम द रॉक अँड कम्प्लिटली ब्रेकडाऊन. सपोज त्या ठिकाणी एखाद्या दगडाला खूप तापवलं असेल, त्याच्यात थोडंसं थंड जरी पाणी पडलं तर ते मात्र रॉकचे कन्व्हर्शन अगदी इझिली त्या ठिकाणी ब्रेक होतात. ओके.
तर या ठिकाणी त्याचे कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र वेगळ्या सीझनमध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीने होत असतं. इट ऑकर द एक्स्ट्रीम कंडिशन्स लाईक इन अ हाय अल्टिट्यूड्स, डेझर्ट्स, हाय लॅटिट्यूड्स, शार्प स्लोप्स अँड सच एरियाज आर जनरली बॅरन. त्याचे कन्व्हर्शन जर आपण बॅरन रॉकमध्ये होताना पाहतोय, म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला आपण ते अल्टिट्यूड लॅटिट्यूड आपण म्हणणार आहे की पृथ्वीचा अगदी तुम्ही नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट पोलला जरी गेले तर त्या ठिकाणी डिफरंट रिजन, डिफरंट टाईप ऑफ द सॉइल्स आर प्रेझेंट इन एरिया आपण त्याला म्हणणार आहोत किंवा त्या ठिकाणी लॅटिट्यूड आपण त्याला म्हणणार आहोत. तर या सगळ्या रिजनमध्ये गेल्यानंतर त्याचा फिजिकल इफेक्ट त्या ठिकाणी पडत असतो. जनरली आपण साऊथ किंवा नॉर्थ पोलकडे जर गेलो असेल पृथ्वीचा तर त्या ठिकाणी मात्र कोल्ड वातावरण असणार आहे, बर्फ त्या ठिकाणी असणार आहे. पण जसं त्या ठिकाणी अगदी आपण ॲटिट्यूड म्हणजे सेंट्रल रिजनला ज्यावेळेस आपण येतो तर त्या ठिकाणी मात्र हाय टेम्परेट रिजन असणार आहे. अँड रेनी सीजन्स दॅट द फॉल वॉटर सो दॅट टाईम कम्प्लिटली बॅरन रॉक आर अ ब्रेक. मग त्या ठिकाणी जे बॅरन रॉक असेल तर ते मात्र खूप मोठ्या तापमानामुळे त्या ठिकाणी ब्रेक होतात. त्याचे कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र रॉकमध्ये आपण होतात. सो नंबर ऑफ व्हॉल्कॅनिक्स, वेदरिंग्स एटसेट्रा. ॲट अ नाईट दे कूल अँड कॉन्ट्रॅक्ट अँड डे गेट हीट. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की दिवसा त्या ठिकाणी गरम होतं आहे, रात्री मात्र थंड होतं आहे. याच्यामुळे सुद्धा ते रॉकचे कन्व्हर्शन जे असेल, सॉईलचे कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र छोटे छोटे पार्टिकल्स त्या ठिकाणी होताना आपण पाहू शकतो. Due to the high temperature, surface rock get heated while inner part remains cool. This leads to the surface chipping, which leads to the peeling of a rock layers. Heating and cooling procedure produce internal tensions in the body of rock and which develop the crack and form the deep crevices. म्हणजे उदाहरणार्थ दिवसा ज्यावेळेस तापमान असेल त्यावेळेस तो तापलेला असतो, रात्री मात्र थंड होतं. आणि ज्यावेळेस तो दिवसा तापलेला असेल अचानक त्याच्यावर कुठेतरी दिवसेंदिवस त्या ठिकाणी तापतो, थंड होतो, तापतो, परत थंड होतो, असं प्रत्येक दिवशी होत असतं. आणि पावसाळ्या दिवसामध्ये ज्यावेळेस त्याच्यावर पाऊस पडतो तर त्यावेळेस मात्र ते जे रॉक असेल ते रॉक मात्र कुठेतरी त्या ठिकाणी ब्रेक होतात. आणि ज्यावेळेस तो ब्रेक होतात छोटे छोटे त्या ठिकाणी पार्टिकल्स झीज होते, इरोजन होतं. आणि अशा वेळेस मात्र तिथून जर हवा पास होत असेल तर ते मात्र बारीक पार्टिकल्स हे वाहून नेले जातात. आणि त्यावेळेस तो रॉक जर असेल तर परत त्या ठिकाणी छोटा छोटा त्या ठिकाणी होत जातो. म्हणजे एक मोठ्या रॉकचं कन्व्हर्शन आपण छोट्या रॉक्समध्ये, त्या छोट्या रॉक्सचं कन्व्हर्शन आपण सँडमध्ये, सँडचं कन्व्हर्शन आपण क्लायमध्ये किंवा मातीमध्ये किंवा सॉईलमध्ये त्या ठिकाणी होताना आपण पाहू शकतो. सो मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर प्रेझेंट इन अ फिजिकल वेदरिंग. त्याला मात्र खूप मोठा पार्ट जर असेल तर तो मात्र फिजिकल फॅक्टर असणार आहे. बघा याच्यात म्हटलं आहे द प्रेशर विच टेअर द रॉक फ्रॅगमेंट्स अपार्ट, द ब्रोकन रॉक रोल्ड डाऊन फ्रॉम द स्लोप अँड फर्दर ग्रेट ब्रोकन इन टू द स्मॉलर फ्रॅगमेंट्स ड्यू टू द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी. ज्यावेळेस त्याची झीज होते, ते पडत आहे, त्याचं ब्रेक होतात, हवा येते, थोडंसं वाहून जातात, कुठेतरी त्या ठिकाणी झीज होते, घासले जातात. आणि त्याचे कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र सॉईलमध्ये होतं असं फिजिकल वेदरिंगद्वारे. दॅट द सेम फ्रॉम द केमिकल वेदरिंग्स. The start along with the physical weathering, but the contents the beyond that. They involve the relatively simple and slow chemical reactions like in a dissolutions, hydrations, hydrolysis, carbon oxidation, reduction reactions. One particles of the rocks produced by a physical weathering principles. Agents of the type of the weathering are water, air, oxygen and carbon dioxides. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जर असेल तर तो मात्र या ठिकाणी वॉटर पण असणार आहे, एअर असेल, ऑक्सिजन असणार आहे. नंबर ऑफ केमिकल सबस्टन्सेस आर प्रेझेंट इन अ ब्रेकडाऊन फ्रॉम द रॉक्स. रॉकमध्ये सुद्धा याने हायड्रोलिसिस होतं आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी बाहेर पडतं आहे, कधी त्याच्यावर पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे सुद्धा ते पाणी कधी त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करून घेतात. अशा वेळेस त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली ते जे रॉक्स असेल तिथं कुठेतरी त्या ठिकाणी पोरस तयार होतात. अँड दॅट टाईम फ्रॉम द कम्प्लिटली आर अ ब्रेकडाऊन फ्रॉम द रॉक. सम ऑफ द कंपाऊंड मे डिझॉल्व इन अ reprecipitate and thus changing its texture to find dusty texture. In hydrolysis, water dissociates in the presence of carbon dioxide and organic acids into the hydrogen and hydroxyl ions, which act as a silicates and produce in a silicate clay. सिलिकेट म्हणजे काय, या ठिकाणी आपण पाहतोय की बरेच वेळेस त्या ठिकाणी सिलिका फॉर्मेशन्समध्ये किंवा या ठिकाणी पांढरी मातीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं आहे. अगदी काळी जरी असणारी माती तरी त्या ठिकाणी आपल्याला ते दिसणार आहे. ओके, सो टू प्रोसेस आर मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन reaction addition of oxygen and reduction reaction
रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन. ज्यावेळेस त्या ठिकाणी रॉकमध्ये ऑक्सिजन हा ॲड होतो आणि कधी त्या ठिकाणी ऑक्सिजन हा रिमूव्ह होणार आहे. सो कम्प्लिटली ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस फ्रॉम द ॲब्सॉर्प्शन ऑफ द टेम्परेचर आर इन्क्रीज दॅट टाईम फ्रॉम द वॉटर आर फॉल डाऊन. ज्यावेळेस एखादा दगड तापलेला असेल त्याच्यावर पाऊस पडतो, त्याच्यातलं जे H2 असेल तो ऑक्सिजन मात्र ॲब्सॉर्ब करतो, मग त्या ठिकाणी कुठंतरी ऑक्सिडेशन होतं. आणि ज्यावेळेस त्याचं थंड झालं असेल तर त्यावेळेस मात्र तो कोल्ड कंडिशनमध्ये असणार आहे, त्याच्यातलं वॉटर जर असेल तर ते मात्र बाहेर रिलीज होतं, त्यावेळेस मात्र या ठिकाणी रिडक्शन होणार आहे. सो कम्प्लिटली ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस द ब्रेकडाऊन फ्रॉम द रॉक. तर अशा वेळेस मात्र या ठिकाणी आपल्याला रॉक जर असेल तर तो मात्र ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतो. This process bring about the gradual transformation rock fragments into the gravel, sand, slits and clay. त्याचे रूपांतर जर पाहिलं तर आपण रॉक फ्रॅगमेंट म्हणजे दगडाचे छोटे छोटे तुकडे होतात, इंटू ग्रॅव्हल म्हणजे छोटे छोटे त्या ठिकाणी परत ब्रेक होतात, सँड तयार होते, त्यानंतर स्लिट तयार होते, एक माती त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि परत लास्ट पोझिशनमध्ये मात्र ती क्लाय तयार होणार आहे. अगदी बारीक अशी माती त्या ठिकाणी तयार होणार आहे, जशी शेतातली माती येते बारीक त्या पद्धतीने ती मात्र तयार होऊन जाते. तर याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला बायोलॉजिकल वेदरिंग, ते आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया.